यानंतर जाऊयात थेट भाजपच्या कार्यकारिणीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलतायत। पंकजाताई, सुभाष बापू, आपले संघटन मंत्री रवीजी भुसारी, सुजितसिंग ठाकूर, रामदासजी आंबटकर, अतुलजी भातकर, संजयजी कुटे, कपिलजी पाटील, रवींद्रजी चव्हाण, संजयजी केळकर, संदीपजी लेले, महादेवीताई नाईक, दयानंद सोरगे या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व आपले सन्माननीय पदाधिकारी, समोर बसलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ता, भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आज ज्यांनी खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र आणि हा देश घडवणारा जाणता राजा आपल्याला दिला, त्या आई जिजाऊंच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मी त्यांना त्रिवार वंदन करतो आणि त्याचसोबत ज्यांनी अखिल विश्वामध्ये भारतीय संस्कृतीचा, भारतीय विचारांचा दिग्विजय स्थापित केला, ते आपल्या सर्वांचेच प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या देखील आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज या दिवसभराच्या कार्यकारिणीच्या माध्यमातून आपण गेल्या 2 महिन्यातल्या घडामोडींचं सिंहावलोकन केलं आणि भविष्यात आपल्या पुढे जी आव्हानं आहेत त्याला सामोरं जाण्याकरता आपली भूमिका, आपली योजना ही देखील आज आपण या ठिकाणी मांडली। 2 प्रस्ताव या ठिकाणी झाले, एक राजकीय आणि एक आर्थिक। राजकीय प्रस्ताव विनोदजींनी मांडला आणि खऱ्या अर्थानं या प्रस्तावाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेचे मी देखील आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो की ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेनं नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र, कोकण असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो, दक्षिण महाराष्ट्र असो, विदर्भ असो, मुंबई असो, सगळ्या भागांमध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षावर विश्वास जनतेनं दाखवलाय, मी जनतेचे शतशः आभार मानतो। ही गोष्ट खरी आहे की 2014 साली ज्यावेळी विधानसभेची निवडणूक आम्ही लढलो, माननीय मोदीजींनी देशामध्ये जे विश्वासाचं वातावरण तयार केलं होतं, केवळ 4 महिन्याचं मोदीजींचं सरकार, पण या देशामध्ये परिवर्तन जर कोणी करू शकतो तर हाच व्यक्ती करू शकतो, हे महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्णपणे त्यावेळी पटलेलं असल्यामुळे त्या विश्वासाला मतदान देत महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी निवडून दिलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मागत आणि त्यांनी ज्या प्रकारे राज्य केलं त्याच प्रकारे राज्यकारभार चालवण्याचा संकल्प घेत या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि मला सांगताना या ठिकाणी आनंद वाटतो की गेल्या 2 वर्षामध्ये तेच विश्वासाचं वातावरण आम्ही या महाराष्ट्रामध्ये तयार करू शकलो। आव्हानं खूप होती, दुष्काळाचं आव्हान होतं, ज्या प्रकारे आमचा शेतकरी या दुष्काळानं होरपाळला होता, ज्या प्रकारची अवस्था शेतकऱ्याची होती, प्रचंड मोठं आव्हान। एकीकडे रिकामी असलेली तिजोरी आणि दुसरीकडे पाणी नाही, अन्न नाही, पीक नाही, अशा प्रकारची अवस्था आणि त्या अवस्थेमध्ये देखील अत्यंत विश्वासानं आम्ही सामोरं गेलो आणि माननीय मोदीजी नेहमी म्हणतात की केवळ आव्हान समजू नका, आव्हानाला संधीमध्ये रूपांतरित करा। त्या आव्हानाचं संधीत रूपांतर आम्ही केलं। 2 वर्ष सातत्याने दुष्काळाची झगडत जलयुक्त शिवार सारखी एक योजना करून
जो दुष्काळानं होरपळलेला महाराष्ट्र होता त्याला जलमय करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि 2 वर्षामध्ये 4000 गावं ही दुष्काळमुक्त त्या ठिकाणी केली. जे विश्वासाचं वातावरण वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शहरं असो गावं असो सगळीकडे परिवर्तन झालं पाहिजे, सगळ्या समाजाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही केला. त्यातनं जो विश्वास तयार झाला निश्चितपणे लोकांनी त्या विश्वासाला पाठबळ दिलं. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे काळ्या पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्धची लढाई सुरू झाली आणि या लढाईमध्ये ज्याचा उल्लेख या ठिकाणी आर्थिक प्रस्तावामध्ये माननीय सुधीर भाऊंनी मांडला आणि आशिषजींनी त्याला अनुमोदन दिलं. नोटाबंदी हा केवळ एकमेव विषय नव्हता, तर मोदीजींनी आल्यानंतर पहिल्या दिवसापासून काळ्या पैशाच्या विरुद्ध एक सिस्टमॅटिक लढाई सुरू केली आणि एक एक पाऊल उचलत ज्या प्रकारे नोटाबंदीचा निर्णय त्यांनी घेतला, खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे तर स्पष्टच झालं की या नोटाबंदीच्या निर्णयाला महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि देशातल्या जनतेनं पूर्ण समर्थन दिलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजच्या प्रस्तावामध्ये आपण केवळ मोदीजींचं अभिनंदन केलं नाही, ते तर अभिनंदनाचे पात्र आहेतच, कारण असे फार कमी नेते असतात की जे आपलं राजकीय आयुष्य पणाला लावून आपली राजकीय कारकीर्द पणाला लावून देशाच्या हितामध्ये निर्णय करतात. असे फार कमी लोक असतात. अशा प्रकारचा निर्णय केल्यानंतर आपली राजकीय कारकीर्द संपू देखील शकते. अशा प्रकारच्या विषयांची कधीच मोदीजी चिंता करत नाही आणि म्हणून त्यांचं तर आपण अभिनंदन केलंच, पण त्यासोबत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेचं अभिनंदन केलं. ताकदीनं या ठिकाणी या तेव्हा भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक संपलेली आहे आणि समारोपाचं भाषण मुख्यमंत्री सध्या करतात. काही तांत्रिक अडचणींमुळे हे भाषण आपण ऐकू शकत नाहीये, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न घेतला निर्णय काळ्या पैशाच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या विरुद्ध हा निर्णय या ठिकाणी घेतलाय आणि त्याला समर्थन लोकांनी दिलं. ज्या प्रकारे वेगवेगळ्या समाजाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला, खरं म्हणजे समस्या अनेक आहेत. आमचा बिलकुल असा दावा नाही आहे की 2 वर्षामध्ये महाराष्ट्र आम्ही सगळं आलबेल केलाय, सगळ्या समस्या संपल्या आहेत, सगळ्या गोष्टींवर तोडगा निघालाय. पण या महाराष्ट्रात एक भावना लोकांच्या मनामध्ये निश्चित आम्ही तयार केली की आमचे प्रयत्न प्रामाणिक आहे, आमची दिशा योग्य आहे आणि प्रामाणिक प्रयत्न आणि योग्य दिशेने गेलं तर या महाराष्ट्रातले सगळे प्रश्न या ठिकाणी संपू शकतात. खरं म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केलंय. एक राजकारण होतं की राजकीय फायद्याकरता समाजाला समाजासमोर आणायचं, मग निवडणुका आल्या की कधी ब्राह्मण येतर, कधी मराठा वर्सेस ओबीसी, कधी दलित वर्सेस दलित येतर, वेगवेगळ्या समाजांना एकमेकाच्या पुढे आणून बागुलबुवा उभा करायचा आणि त्या बागुलबुव्यामध्ये इतर सगळ्या प्रश्नांना त्या ठिकाणी पाठीमागे टाकायचं, अशा प्रकारचा जो प्रयत्न होता. आम्ही अतिशय सकारात्मकतेनं एकेका प्रश्नाला पुढे गेलो. या ठिकाणी मराठा समाजाचं आंदोलन होतं, मोठे मोर्चे निघाले, अत्यंत शिस्तबद्ध अशा प्रकारचे मुक मोर्चे निघाले. राज्य सरकारने त्याला पूर्णपणे सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद दिला. या मोर्चातल्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या प्रत्येक मागणीवर राज्य सरकारनं त्या ठिकाणी कारवाई केली. आरक्षणाचा मुद्दा आहे तो त्या ठिकाणी कोर्टामध्ये आहे, पण त्याही ठिकाणी 2700 पानाचं ॲफिडेव्हिट हे राज्य सरकारनं तयार केलं. आज या प्रकारचे सगळे प्रश्न हे या राज्यामध्ये योग्य प्रकारे सुटले पाहिजेत. मागासवर्गीय आयोगाची रचना केली. राजश्री शाहू महाराज यांच्या नावानं आपण योजना तयार करून जे आमचे लोक या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहत होते, ज्या शिक्षणाचं खासगीकरण काँग्रेसने केलं त्यातनं व्यापारीकरण झालं आणि त्या व्यापारीकरणातनं सामान्य माणसाच्या मुलाला शिकता येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था उभी राहिली. आणि हा असंतोष आहे, तो असंतोष या व्यवस्थेचा जनक आहे. या व्यवस्थेतनं हा असंतोष तयार झालेला आहे. तो असंतोष दूर करण्याकरता या ठिकाणी आपण त्यांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे म्हणून राजश्री शाहू महाराज सारखी योजना तयार केली. सारथीसारखं आज या ठिकाणी एक महत्वाचं इन्स्टिट्यूशन आपण तयार करतोय. एक नाही, सगळेच जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात सामोरं जाऊन त्या ठिकाणी आम्ही सकारात्मक आहोत आणि केवळ भाषणांमध्ये नाही तर कृतीमध्ये आहोत. माझा दावा आहे
गेल्या 15 वर्षातल्या कुठल्याही सरकारनं समाजाच्या या मुद्द्यांवर एवढी सकारात्मकता कधीतरी दाखवली आहे का, हे कुठल्याही सरकारने या ठिकाणी सांगून द्यावं. कारण आम्हाला राजकारण करायचं नाही आहे, आम्हाला समाजाला सोबत घेऊन पुढे जायचं आहे. आज ओबीसी समाजाकरता या ठिकाणी मंत्रालयाची निर्मिती केली. काय कारण होतं? इतक्या वर्षाची मागणी होती. आम्ही ओबीसी समाजात जो एक मोठा घटक आहे, आज इतका मोठा घटक आमच्या समाजाचा हा सगळा ओबीसी समाज आहे. 18 पगड जातींमध्ये त्या ठिकाणी आमचा ओबीसी समाज या ठिकाणी विखुरलेला आहे. या सगळ्या समाजाला पुढे नेण्याकरता आपण योजना तर तयार केल्या, पण त्या योजनांचं संचालन करण्याकरता आपण सामाजिक न्याय मंत्रालयामध्ये त्यांना टाकून दिलं. सामाजिक न्याय मंत्रालयाचा व्याप मोठा. अनुसूचित जातीकरता योजना चालवायच्या, स्पेशल कंपोनंट प्लॅन चालवायचे, दिव्यांगांकरता योजना चालवायच्या आणि मग त्यातलाच एक भाग म्हणून ओबीसीच्या ही योजना चालवायच्या. त्यामुळे या ओबीसी घटकाच्या संदर्भात ज्या वेगानं निर्णय व्हायला पाहिजे होते, ज्या वेगानं त्याच्या योजना चालायला पाहिजे होत्या, ओबीसीचं महामंडळ, ज्या महामंडळाला कधी आपण 2 पैसे देखील दिले नाही, ते योग्य प्रकारे जर चालवलं तर त्या माध्यमातून हा जो आमचा ओबीसी तरुण आहे त्याच्या हाताला काम देता येईल, त्याचं आपल्याला कौशल्य प्रशिक्षण करता येईल. याकरता या ठिकाणी राज्य सरकारनं ओबीसीचं वेगळं मंत्रालय तयार केलं आणि त्या माध्यमातून आज एकीकडे या मंत्रालयाच्या माध्यमातून स्कीम्स इफेक्टिव्हली चालल्या पाहिजे आणि दुसरीकडे आज आमचा जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे शेतकरी, या शेतकऱ्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना स्किल मिळालं पाहिजे. याकरता आमच्या स्किल विभागाच्या माध्यमातून 3 लाख शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षित करून प्रशिक्षित शेतकरी तयार झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक मोठी प्रशिक्षणाची व्यवस्था उभं करण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं केलं गेलं. प्रत्येक समाजाला या ठिकाणी सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. धनगर समाजाचा प्रश्न आहे, त्याकरता देखील राज्य सरकारने कुठेही त्या ठिकाणी मागे न जाता अतिशय स्पष्ट भूमिका घेतली. एकीकडे आदिवासींच्या आरक्षणाला कुठलेही आम्ही त्या ठिकाणी धक्का लावणार नाही, पण त्याचवेळी धनगर समाजाला देखील त्यांचा न्याय मिळाला पाहिजे याकरता कारवाई आम्ही सुरू केली. कशा प्रकारे मागच्या सरकारने लबाडी केली, ती लबाडी आम्ही समोर आणली आणि आम्ही ही लबाडी समोर आणल्यामुळे आज समाजाचा निश्चितपणे विश्वास हा आमच्यावर आहे आणि त्याची देखील कारवाई ही या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. वेगवेगळ्या समाजांना घेऊन पुढे जायचं आहे. आज ज्या प्रकारे इफेक्टिव्हली आमच्या अनुसूचित जातीकरता, अनुसूचित जमातीकरता एक योजना राज्य सरकारने तयार केली. आपण बघितलं, अनुसूचित जमातीच्या आमच्या विद्यार्थ्यांकरता नामांकित शाळांची योजना केली. दरवर्षी 25,000 अनुसूचित जमातीचे आमचे विद्यार्थी हे नामांकित शाळांमध्ये त्या ठिकाणी शिकतायत, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे. आज आम्ही ठरवलं या ठिकाणी अंतराज भैया बरे आज आपण या ठिकाणी ठरवलं की जो आमचा अनुसूचित जमातीचा आमचा जो विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांनी केवळ आश्रमशाळेत का शिकावं, त्यांनी नामांकित शाळेत का शिकू नये. ज्या ठिकाणी आमचा चांगला विद्यार्थी इतर समाजाचा विद्यार्थी शिकतो त्या ठिकाणी त्यांनी का शिकू नये. आणि म्हणून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना राज्यातल्या नामांकित शाळेमध्ये शिकता यावं. त्याची फी 25,000 असो, 50,000 असो, जी त्याची फी असेल राज्य सरकार भरेल आणि चांगल्या शाळेमध्ये त्याला शिकवेल. 25,000 विद्यार्थी मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी 25,000 विद्यार्थी मागच्या वर्षी, आज 50,000 विद्यार्थ्यांना अनुसूचित जमातीच्या त्या ठिकाणी शिकवण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं आपण करतोय. आज अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमातीचे आमचे जे विद्यार्थी ज्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळत नाही आणि हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी जे शिकू शकत नाही त्यांच्याकरता योजना केली आणि ते जर बाहेर राहणार असतील तर त्यांचा सगळा खर्च हा राज्य सरकारच्या वतीनं दिला जाईल. अशा प्रकारचं काम हे राज्य सरकारनं आपल्या योजनांच्या माध्यमातून केलं. समाजातल्या सगळ्या घटकांपर्यंत हा विकास पोचला पाहिजे. आम्हाला समाज एकमेकांसमोर उभे करायचे नाही आहेत, आम्हाला सगळ्या समाजांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. कारण आमच्या माननीय मोदीजींनी आम्हाला एकच संदेश दिलाय, सबका साथ सबका विकास. समाज एकमेकापुढे उभं करून विकास कधीच होऊ शकत नाही. राजकारण जरूर होऊ शकतं, एखादा राजकीय तात्कालिक फायदा मिळू शकतो, एखादी निवडणूक जिंकता येऊ शकते, पण जर देशाला पुढे न्यायचं असेल, जर या ठिकाणी आपल्या राज्याला पुढे न्यायचं असेल
तर आपल्याला वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न काय ते समजून घ्यावे लागतील आणि सकारात्मकतेनं ते प्रश्न सोडवण्याकरता राज्य सरकारला पुढे यावं लागेल. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, ही सकारात्मकता राज्य सरकारमध्ये दिसल्यामुळेच आज सर्व समाजांनी राज्य सरकारच्या कामावर पावती उमटवली आणि सगळ्यांना हे लक्षात आलं की हे राज्य सरकार राजकारण न करता समाजकारण करताय, हे राज्य सरकार सर्व समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करताय, हे प्रामाणिकपणे प्रयत्न करताय. आणि म्हणूनच या राज्यातल्या सर्व लोकांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला आणि त्या माध्यमातून या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आज आपल्याला या ठिकाणी यश मिळालंय. बंधू भगिनींनो, आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, हे जे काही यश आपल्याला मिळालेलं आहे, हे यश ही सुरुवात आहे. हे यश ही आपल्या कामावर आज दाखवलेला विश्वास आहे. पण याने हुरळून जाण्याचं कारण नाही आहे. आता जबाबदारी वाढली आहे, लोक आपल्याकडे सकारात्मकतेनं पाहत आहेत. त्यामुळे आता याही पेक्षा चांगलं काम आपल्याला करावं लागणार आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागणार आहे. या महाराष्ट्राला बदलण्याकरता जे एक मिशन आपण हातामध्ये घेतलंय, ते मिशन आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता क्रांतिकारी योजना या महाराष्ट्रात आपण सुरू केल्या आहेत. कालच आम्ही विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 15 जिल्ह्यामध्ये आणि जळगाव जिल्हा अशा 15 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी समृद्धी मिशनची सुरुवात केलेली आहे. वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून या 15 जिल्ह्यातल्या 5000 गावांमध्ये मोठं परिवर्तन करायचं ठरवलंय. आजपर्यंत वर्ल्ड बँकेचे पैसे केवळ इन्फ्रास्ट्रक्चरवर जायचे, वर्ल्ड बँकेचे पैसे हे मोठ्या प्रोजेक्टवर जायचे. पहिल्यांदा राज्य सरकारने सांगितलं की वर्ल्ड बँकेने केवळ इन्फ्रास्ट्रक्चरला पैसा देऊन चालणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नाही, जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीमध्ये गुंतवणूक होत नाही, तोपर्यंत राज्य बदलू शकत नाही. आणि म्हणून आम्ही वर्ल्ड बँकेकडे गेलो आणि सांगितलं, तुम्ही मोठ्या मोठ्या प्रकल्पांना या ठिकाणी मान्यता देता, आमच्या शेतकऱ्यांकरता आमच्या प्रकल्पाला मान्यता द्या. आणि 5000 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला त्यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली. आणि त्या माध्यमातून या 5000 गावांमध्ये या ठिकाणी भूसुधाराचा कार्यक्रम होणार आहे, वॉटर स्ट्रक्चर तयार होणार आहे, ड्रीप आणि मायक्रो इरिगेशनच्या माध्यमातून वॉटर यूज एफिशियन्सी आम्ही वाढवणार आहोत, तिथलं क्रॉपिंग पॅटर्न आम्ही ठरवणार आहोत. त्या ठिकाणी जे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही करणार आहोत. त्या माध्यमातून त्याचं मार्केट लिंकेज आम्ही करणार आहोत. एक कंप्लीट ज्याला पूर्णपणे व्हॅल्यू चेन आपण म्हणतो, अशा प्रकारची संपूर्ण व्हॅल्यू चेन की ज्या माध्यमात आमच्या शेतकऱ्याला प्रशिक्षण देण्यापासून तर त्याला पूर्णपणे त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करतपर्यंत सगळ्या गोष्टी या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण करतो. नानाजी देशमुखांची देखील जन्मशताब्दी आहे आणि आपल्याला माहिती आहे नानाजी देशमुख एक असा व्यक्ती होता की ज्या व्यक्तीने आपल्या वयाचे 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर सांगितलं की आता मला राजकारण करायचं नाहीये, मी राजकारणातून निवृत्त होतोय आणि आता मला ग्रामविकास करायचा आहे. खरं म्हणजे नानाजी देशमुख असे होते की त्या काळामध्ये ज्यावेळेस आपलं सरकार तयार झालं होतं त्यावेळी त्यांना सगळ्यांनी सांगितलं की नानाजी तुम्ही मंत्री व्हा, पण त्यांनी सांगितलं मंत्री होणं माझं ध्येय नाही आहे, ग्रामविकास माझं ध्येय आहे. आणि त्या ग्रामविकासाकरता ज्या प्रकारचं काम त्यांनी गोंड्याला करून दाखवलं, आज खऱ्या अर्थानं एक गाव कसं बदलू शकतो याचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर नानाजींनी ठेवलं. त्या नानाजींच्या नावानं या महाराष्ट्रातली विदर्भ मराठवाड्यातली आणि जळगावातली 5000 गावं बदलण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाणार आहे. आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, इतका पथदर्शी प्रकल्प यापूर्वी कधी तयार झाला नाही. कधी शेतकऱ्याकरता एवढ्या मोठ्या प्रमाणातली गुंतवणूक ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आपण सिंचन घोटाळा झालेला पाहिला, पण तो घोटाळा होऊन एवढे पैसे गेले, पण या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सिंचन मिळालं नाही. पण मला या ठिकाणी केंद्र सरकारचं अभिनंदन करायचं आणि आभार मानायचे आहेत की या ठिकाणी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात राज्याला मदत करायचं ठरवलं आणि आज जवळजवळ 25,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सिंचनामध्ये मिळत आहेत. आणि त्यातनं आज आमचे जे अनेक प्रकल्प हे अर्धवट पडले होते, मग कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून जे प्रकल्प युतीचं सरकार असताना आम्ही सुरू केले, पण नंतरच्या सरकारमध्ये ते पूर्ण होऊ शकले नाही. आता पुन्हा एकदा आमचं सरकार आल्यानंतरच ते प्रकल्प पूर्ण होतील. त्या सगळ्या प्रकल्पांना या ठिकाणी सुरुवात केली. विदर्भातले प्रकल्प असतील, मराठवाड्यातले प्रकल्प असतील, या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात चालना देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जात आहे. एकीकडे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आपण पाण्याचं जलाचं संवर्धन करतोय, लोकसहभागातनं त्या ठिकाणी प्रत्येक गाव जलस्वयंपूर्ण करतोय, आणि दुसरीकडे मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीड सारखे प्रयोग असतील किंवा या
त्या ठिकाणी मोठी सिंचनाची व्यवस्था असेल, यातनं एक स्वयंपूर्ण महाराष्ट्र तयार करण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं केलं जात आहे. आज शेतकऱ्याला हवं काय? त्याला पाणी हवं आहे, त्याला वीज हवी आहे. आज या ठिकाणी एक अभिनव प्रयोग महाराष्ट्र सरकारने सुरू केला. पहिल्यांदा आपण सोलरचे पंप देण्याची सुरुवात केली. 10,000 पंप आपण दिले. पण आपल्या लक्षात आलं की या स्पीडने काम करून आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल आणि म्हणून अभिनव योजना महाराष्ट्र सरकारने तयार केली आणि आम्ही ठरवलं या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं फिडर आम्ही वेगळं केलंय. शेतकऱ्याच्या कृषी पंपाला त्या ठिकाणी जी वीज देतो त्याचं फिडर सेपरेट आहे आणि बाकी फिडर वेगळं आहे. हे जे शेतकऱ्याचे फिडर आहेत हे फिडरचे फिडर सगळे आम्ही त्या ठिकाणी सोलरवर टाकायचं ठरवलं. आता सोलर पंप नाही, आता सोलर फिडर आम्ही देणार आहोत. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. त्या संदर्भातलं आमचा पायलट प्रोजेक्ट हा पुढच्या 3 महिन्यामध्ये तयार होतोय आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून एकदा तो प्रोजेक्ट यशस्वी झाला आणि यशस्वी होईल ही खात्री आहे. तो यशस्वी झाला तर संपूर्ण महाराष्ट्रातले हे फिडर आम्ही सोलरवर टाकणार आहोत आणि त्यानंतर आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी दिवसा चांगली मजबूत 12 तास वीज किंवा त्याच्याही पेक्षा जास्त वीज ही या सोलर फिडरच्या माध्यमातून त्या ठिकाणी अविरत देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. आणि मग आज शेतकऱ्यांना डीपी आमची जळालेली आहे म्हणून आमचा पंप बंद आहे, आमच्या इथे व्होल्टेज येत नाही म्हणून आमचा पंप बंद आहे. खरं म्हणजे मी तर ऊर्जा मंत्र्यांचे अभिनंदन करेन की गेल्या 2 वर्षामध्ये सगळे रेकॉर्ड त्यांनी तोडले आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या कृषी पंपांना कनेक्शन दिली. एकट्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जवळजवळ 2.25 लाख पंपांना त्या ठिकाणी थेट कनेक्शन मिळालं. 2010 सालापासून आमचा शेतकरी रांगेत उभा होता की माझ्या पंपाला त्या ठिकाणी कनेक्शन द्या. जे लोक सांगायचे 2012ला आम्ही महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करू, आम्ही महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त करू. महाराष्ट्राला लोड शेडिंग मुक्त तर करू शकले नाही, पण 2010 साली ज्यांनी अर्ज केला होता त्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी कनेक्शन मिळालं नाही. पण आज आमचं सरकार आल्यानंतर 2015 पर्यंतच्या सगळ्या शेतकऱ्यांचं पेड पेंडिंग आम्ही क्लिअर केलं. आता 2016च्या शेतकऱ्यांचं क्लिअर करतोय आणि 2017च्या जूनमध्ये या महाराष्ट्रात ही वेळ आम्ही आणू की शेतकरी मागेल त्या दिवशी त्याला आम्ही कृषीचा पंप देऊ. हे काम या महाराष्ट्रामध्ये राज्याच्या सरकारनं करून दाखवलाय. पाणी असेल, वीज असेल, मायक्रो इरिगेशन सिस्टीम असेल, त्यातली गुंतवणूक असेल, या सगळ्या गुंतवणुकीतनं शेतीचं क्षेत्र बदललं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. ही गोष्ट खरी आहे की अजूनही आव्हानं मोठी आहेत. कारण गेले 15 वर्ष सातत्याने जे सरकार होतं त्या सरकारमध्ये ज्या प्रकारची उपेक्षा झाली आहे ती काही 1 वर्षात 2 वर्षात संपणारी नाही आहे. त्याच्याकरता 5 वर्ष आपल्याला ताकदीनं काम करावं लागेल. पण आज हा विश्वास आहे की या 5 वर्षाच्या आपल्या कामानंतर या राज्यातल्या शेतकऱ्याचं जीवन बदललेलं असेल, हे राज्य बदललेलं असेल. आज या ठिकाणी ज्या प्रकारे आमच्या शिक्षण मंत्र्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र परिवर्तन करून दाखवलं, मी त्यांचं देखील अभिनंदन करतो. या महाराष्ट्रातल्या 17,000 शाळा डिजिटल केल्या आणि या डिजिटल शाळांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातली अवस्था अशी होती की या महाराष्ट्रातल्या 5वीच्या 60% मुलांना 3रीचं पुस्तक वाचता येत नव्हतं, 3रीच्या 60% मुलांना 1लीचं पुस्तक वाचता येत नव्हतं. या महाराष्ट्रामध्ये 17,000 शाळा डिजिटल झाल्याबरोबर या महाराष्ट्राचं लर्निंग आउटकम या 17,000 शाळाचं 100% झालं. आणि ते 100% झाल्यामुळे जो महाराष्ट्र सातत्याने 16व्या, 14व्या, 13व्या क्रमांकावर 15 वर्ष या देशामध्ये पुरोगामी महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये 15 वर्ष 13व्या, 14व्या, 15व्या, 16व्या क्रमांकावर राहिला, तो 3ऱ्या क्रमांकावर आला. आणि मी दाव्यानं सांगतो येत्या 2 वर्षामध्ये 1ल्या क्रमांकावर महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये असेल. हे परिवर्तन या ठिकाणी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आम्ही करतो. आज ग्रामीण भागापर्यंत कनेक्टिव्हिटी नेण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं आपण सुरू केलं. शेवटी एक काळ असा होता की रस्ता पोचला तर गावाची अवस्था बदलायची, कारण त्या रस्त्याच्या माध्यमातून त्या गावापर्यंत खऱ्या अर्थानं विकास पोचायचा. रस्त्याच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य पोचायचं, रस्त्याच्या माध्यमातून त्या गावातलं अन्नधान्य, फळभाज्या या शहरात पोचायच्या, अर्थव्यवस्थेला चालना मिळायची, ते गाव समृद्ध व्हायचं. आज आपण त्याच्या पलीकडे गेलो आहे. 21व्या शतकामध्ये आपल्याला केवळ या ठिकाणी साधा रस्ता पोहोचवून चालणार नाही, कम्युनिकेशनचा रस्ता, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा रस्ता, कनेक्टिव्हिटीचा रस्ता त्याच्यापर्यंत पोहोचवावा लागेल. आणि राज्य सरकारने आणि केंद्र सरकारच्या मदतीनं या ठिकाणी भारत नेट अंतर्गत महानेट प्रोजेक्ट आम्ही हातामध्ये घेतला. आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की 2018 सालच्या डिसेंबर पर्यंत
या महाराष्ट्रातलं प्रत्येक ग्रामपंचायत, प्रत्येक आमचं गाव हे या ठिकाणी आम्ही स्मार्ट करू, त्याच्यापर्यंत आम्ही कनेक्टिव्हिटी पोहोचवू. प्रत्येक गावामध्ये कनेक्टिव्हिटी असेल आणि या कनेक्टिव्हिटीचा परिणाम काय होतो हा आपण बघितला. गेल्या काही दिवसापूर्वी सिस्कोचे चेअरमन हे मुंबईमध्ये आले होते आणि ते मुंबईमध्ये आले असताना मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये सिस्कोचे चेअरमन त्यांनी 808 किलोमीटर दूर नागपूर जिल्ह्यातल्या फेटरीच्या गावामध्ये एका शाळेमध्ये संपर्क तिथनं केला. आपण नागपूर जिल्हा डिजिटल केलाय, तिथल्या सगळ्या ग्रामपंचायती डिजिटल झाल्या आहेत, तिथल्या शाळा सगळ्या डिजिटल आपण करतोय. थेट त्या ठिकाणून ते तिथल्या नागपूरच्या 808 किलोमीटर दूर असलेल्या शाळेतल्या मुलीशी बोलले आणि त्या मुलीचं ज्ञान पाहिल्यानंतर जाताना ते मला म्हणाले की ज्या वेगानं भारत बदलतोय मला हा विश्वास आहे की तुम्ही अमेरिकेला देखील मागे टाकाल. आज त्या वर्गातली मुलं 808 किलोमीटर दूर या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून शहर आणि ग्रामीण हा जो काय भेद आहे तो भेदच आपण दूर करतोय. जे मगाशी आमच्या तावडेजींनी सांगितलं, आज 15,000 मुलं खासगी इंग्रजी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये परत येतात, कारण जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारतोय. कारण या डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून जगातलं सगळं ज्ञान हे त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आपण करतोय. मला विश्वास आहे या शाळा डिजिटल झाल्यानंतर हे सगळं ज्ञान त्या ठिकाणी गेलं तर शहर आणि ग्रामीण हा भेद आपल्याला त्यातनं संपवता येईल. त्याच कार्यक्रमामध्ये आम्ही जेजेचे डॉक्टर हे जेजे रुग्णालयात बसवले आणि त्या ठिकाणी फेटरी गावचा सरपंच हा तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात बसवला आणि या कनेक्टिव्हिटीचा उपयोग करून जेजेच्या डॉक्टरनं या ठिकाणी जेजे मध्ये असा स्टेटोस्कोप लावला आणि त्या ठिकाणी 808 किलोमीटर दूर जो सरपंच बसला होता त्याच्या हृदयाचे ठोके या ठिकाणी जेजे हॉस्पिटलमध्ये त्यांना ऐकायला मिळाले. या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून ही जी काही आरोग्याची सेवा आहे, आज डॉक्टर ग्रामीण भागापर्यंत जायला तयार नाहीये, पण ग्रामीण भागात डॉक्टर जर जात नसेल तर कनेक्टिव्हिटीने त्याला तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्याला करता येतं. आज सगळ्या प्रकारच्या सेवा हे त्या तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून करता येतं. HP सोबत आम्ही एक प्राथमिक आरोग्य केंद्र तयार केलं. एका कंटेनरमध्ये ते प्राथमिक आरोग्य केंद्र तयार झालं. त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा डिजिटल रेकॉर्ड तयार होतो. सगळ्या मशीन आहेत त्याचं ECG, त्याचा ब्लड रिपोर्ट या सगळ्या त्या तयार करतात आणि रिअल टाइम मध्ये जे टर्शरी केअर युनिट आहे, जे मोठं हॉस्पिटल आहे त्याच्याशी ते जोडलेलं आहे आणि तिथनं डॉक्टर पूर्णपणे त्याला सल्ला देऊन त्याला काय केलं पाहिजे, काय इंटरव्हेन्शन केलं पाहिजे अशा प्रकारची सगळी माहिती देतात. त्यामुळे या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आमचं प्रत्येक गाव जोडायचं काम आम्ही करणार आहोत. आणि एवढंच नाही तर या माध्यमातून आता प्रत्येक मंडल स्तरावर ऑटोमॅटिक वेदर केंद्र आम्ही लावतो आहोत की ज्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये वेदरची इन्फॉर्मेशन, पाऊस कधी येणार, तो कसा येणार, त्याची ह्युमिडिटी किती आहे, त्याच्यामध्ये मॉइश्चर किती आहे, या प्रत्येक गोष्टीची माहिती आज आपण त्या माध्यमातून या कनेक्टिव्हिटीचा वापर करून त्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. आणि त्यासोबत याच कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये व्हर्च्युअल मार्केट तयार करून आज आमच्या शेतकऱ्याला मिळेल त्या भावामध्ये आपल्या वस्तू विकाव्या लागतात, कारण त्याची कनेक्टिव्हिटी नाही आहे. पण ही कनेक्टिव्हिटी मिळाल्याबरोबर त्या ठिकाणी बसून जगातल्या कुठल्या मार्केटमध्ये काय भाव आहे, देशातल्या कुठल्या मार्केटमध्ये काय भाव आहे, जिल्ह्यातल्या कुठल्या मार्केटमध्ये काय भाव आहे, हे सगळं तो करू शकेल आणि व्हर्च्युअल त्याची विक्री करू शकेल. आणि कनेक्टिव्हिटी मिळाली तर ॲग्रिगेटर्सच्या माध्यमातून त्याचं ट्रान्सपोर्टेशन देखील होऊ शकेल. त्यामुळे एक मोठं मार्केट हे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण करणार आहोत. शेवटी तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय आमची गावं, आमचा ग्रामीण अर्थव्यवस्था ही बदलू शकत नाही. ती बदलण्याचं काम आज राज्य सरकारच्या वतीनं चाललंय. आमची शहरं बदलली पाहिजेत. आज या महाराष्ट्रामध्ये आपण 10 शहरं स्मार्ट शहरं तयार करायचं ठरवलं आणि या माध्यमातून केंद्र सरकारने या ठिकाणी जी काही त्यांची कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशन मधनं 10 शहरांना मान्यता दिली. त्यातली 7 शहरं समाविष्ट झाली, 3 शहरं पुढे समाविष्ट होतील आणि आमची शहरं आम्ही बदलतो. आज मुंबईमध्ये आपण बघितलं, मुंबईच्या CCTVचं मगाशी या ठिकाणी उदाहरण दिलं गेलं. आज देशातला एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं कमांड अँड कंट्रोल सिस्टीम ही मुंबईमध्ये आपण सुरू केली आहे आणि या कमांड अँड कंट्रोल सिस्टीमच्या माध्यमातून एकीकडे मुंबईचा सर्व्हिलन्स तर आपण करतोच आहोत, पण त्यासोबत त्या सर्व्हिलन्सचा उपयोग करत ट्रॅफिक मॅनेजमेंट, लॉ अँड ऑर्डर मॅनेजमेंट, म्हणजे आज मुंबईतली परिस्थिती अशी आहे की एखाद्या व्यक्तीने सिग्नल तोडला, तो घरी जायच्या आधी त्याच्या घरी चालान पोचलेलं असतं. कारण हे जे कॅमेरे लावलेले आहेत हे कॅमेरे थेट त्याच्या नंबर प्लेटचा फोटो काढतात. त्या फोटोतनं RTOशी ते जोडलेलं आहे, त्या माध्यमातून RTOतनं कोणाची गाडी आहे हे त्या ठिकाणी समजतं आणि त्याच्याकडे ते चालान पोचतं. आणि म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आमची शहरं चांगली झाली पाहिजेत, ती सस्टेनेबल झाली पाहिजेत, अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो आहोत. आज मुंबईमध्ये आपण या ठिकाणी
देशातलं पहिलं वायफाय शहर. अनेक लोकांनी घोषणा केली होती आम्ही शहर वायफाय करू, पण ते करू शकले नाहीत. देशातलं पहिलं वायफाय शहर हे मुंबई आम्ही करून दाखवलं. कारण आमचं मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे, ते देशातलं प्रमुख शहर आहे, ते आमच्या सर्वांचं मानाचं शहर आहे आणि ते शहर या ठिकाणी वायफाय शहर केलं. पुणे आम्ही वायफाय करतोय, नागपूर आम्ही वायफाय करतोय, ठाणे आम्ही वायफाय करतोय, नाशिक आम्ही वायफाय करतोय. या सगळीकडे आम्ही सर्व्हिलन्सची व्यवस्था उभी करतोय आणि त्या माध्यमातून आमच्या शहरांमध्ये आयटीचं बॅकबोन तयार केल्यानंतर स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन असेल, स्मार्ट सिस्टीम्स असतील, या सगळ्या आम्ही उभ्या करतोय की ज्या माध्यमातून एखाद्या सामान्य नागरिकाला त्या शहरामध्ये आल्यानंतर आपल्या मोबाईलचा उपयोग करून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करता येतील. तिथे राहणाऱ्या नागरिकाला आपल्या सगळ्या सोयी सुविधा या मोबाईलच्या माध्यमातून प्राप्त करून घेता येतील. पूर्ण पारदर्शिता, कोणाकडे जाण्याची आवश्यकता नाही, कोणाची हाजीहाजी करण्याची आवश्यकता नाही. कालच आपण 7/12 देखील माननीय चंद्रकांत दादा या ठिकाणी आहेत, तो देखील आता आपण डिजिटाइज फॉर्मॅटमध्ये देणं सुरू केलं. त्याचा पहिला किऑस्क आपण लावला. आता 7/12 करता पुढच्या 6 महिन्यामध्ये सगळीकडे आपले ही व्यवस्था उभी राहिल्यानंतर काल 2 जिल्हे आपण केले. आमच्या कुठल्याही शेतकऱ्याला 7/12 करता तलाठ्याच्या चक्रा माराव्या लागणार नाही, तर तो केवळ आमच्या किऑस्कवर गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी 20 रुपये टाकले आणि आपले जी काही माहिती आहे ती माहिती भरली की त्याच ठिकाणी डिजिटली साईन अशा प्रकारचा 7/12 त्याला मिळणार आहे. त्यामुळे त्याला चक्रा मारायची आवश्यकता नाही आहे, कोणी त्याला फसवू शकणार नाही आहे. आणि मग खोटे 7/12 तयार करून जी काही बदमाशी होते तिच्यावरही मोठा चाप या ठिकाणी लागणार आहे. आणि म्हणून शहर असो गाव असो प्रत्येक ठिकाणी या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून लोकांच्या जीवनामध्ये पारदर्शिता आणायची, परिवर्तन आणायचं. शेवटी आम्हाला जी सत्ता पाहिजे ती सत्ता या केवळ सत्ता गाजवण्याकरता नको आहे, तर माननीय मोदीजींनी ज्या पारदर्शितेची सुरुवात या देशामध्ये केली तीच पारदर्शिता प्रत्येक शहरामध्ये असली पाहिजे, प्रत्येक गावामध्ये असली पाहिजे. आपला खर्च केलेला पैरपै योग्य प्रकारे खर्च होतोय याची शाश्वती त्या प्रत्येक व्यक्तीला असली पाहिजे. आणि त्यासोबत नागरिकांना रिस्पॉन्सिव्ह अशा प्रकारचा गव्हर्नन्स, त्यांना प्रतिसाद देणारं अशा प्रकारचं सरकार हे तयार झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात हे काम आपण करतोय. त्यामुळे शहरं बदलायची आहेत. आज जेवढ्या मोठ्या प्रमाणात शहरांच्या व्यवस्थांकरता आपण पैसे देतोय, पिण्याचं पाणी असेल, त्या ठिकाणची गटर लाईन असेल, याकरता जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पैसा देतोय यापूर्वी कधी सरकारने दिलेला नाही. या सगळ्याच्या माध्यमातून एक शाश्वत अशा प्रकारचा विकास या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे सगळं करत असताना रोजगाराचा विषय महत्वाचा आहे. आणि मगाशी सांगितलं, मला अत्यंत आनंद आहे. एक काळ असा होता की महाराष्ट्र हा देशामध्ये सगळ्यात पुढे होता, पण दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या गव्हर्नन्समुळे महाराष्ट्र मागे जायला लागला. आणि महाराष्ट्र हा वेगवेगळ्या जर आपण मानकांमध्ये बघितला तर तो मागे जातोय अशा प्रकारची अवस्था सुरू झाली होती. पण बंधू भगिनींनो, आज मला सांगताना आनंद वाटतो, या देशामध्ये जेवढा एफडीआय आला या वर्षामध्ये, जेवढा एफडीआय, त्या एफडीआयच्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या 50% एफडीआय एकट्या महाराष्ट्रामध्ये आला. 68,000 कोटी रुपयाचा एफडीआय हा महाराष्ट्रामध्ये आला. आणि आमच्या नंतरचे जे आहेत ते 12-13 हजारावर आहे, कोणी 4 हजारावर आहे, कोणी 2 हजारावर आहे. म्हणजे आता महाराष्ट्राच्या आजूबाजूलाही कोणी नाही. कारण महाराष्ट्राने देशासमोर हे वातावरण करून दाखवलं की वी आर अ सिरियस स्टेट. या ठिकाणी इज ऑफ डुईंग बिझनेस खऱ्या अर्थानं आहे. इथली लालफितशाही आम्ही संपवलेली आहे. या ठिकाणी जो उद्योजक येईल त्याला या ठिकाणी संधी आहे, तो रोजगार तयार करतो, त्यामुळे आम्हाला तो हवा आहे. आमच्या तरुणाईच्या हाताला काम द्यायचं आहे, त्यामुळे या आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गुंतवणूक करा. आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातली गुंतवणूक खऱ्या अर्थानं सगळ्यांना थक्क करणारी आहे. ज्यावेळी मी आमच्या DIPP मध्ये बोललो आणि ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते असं म्हणाले की अख्ख्या आमच्या कार्यालयामध्ये, आमच्या नीती आयोगामध्ये एकच चर्चा गेली 2 दिवस चालली आहे की महाराष्ट्राची ही भरारी ही कशी काय एवढ्या लवकर महाराष्ट्र गाठू शकला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात कशा प्रकारे चालली आहे. पण मला एकच सांगायचं आहे, या महाराष्ट्राची ताकद आहेच. ही काही आमची ताकद नाही आहे, या महाराष्ट्राची ती ताकद आहे. केवळ या महाराष्ट्राच्या ताकदीवर काही राजकारण्यांनी टाकलेलं पांघरूण हे दूर करण्याचं काम आम्ही केलं. आपल्या भ्रष्टाचारामुळे, आपल्या गैरकारभारामुळे या महाराष्ट्राची ताकद आणि क्षमता काही लोकांनी बंदिस्त करून टाकली होती. ती क्षमता आम्ही केवळ उघडी केली आणि ती उघडी झाल्याबरोबर आज महाराष्ट्र वेगानं पुढे चाललाय. आणि म्हणून या महाराष्ट्राला अजून पुढे न्यायचं आहे. माननीय मोदीजींची स्वप्न या देशाला पूर्णपणे बदलणार आहेत. 2019 सालापर्यंत हा देश एक परिवर्तित देश आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आणि या सगळ्या परिवर्तनामध्ये महाराष्ट्र देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाला पाहिजे। आणि म्हणून ह्या ज्या आता येत्या निवडणुका आहेत, मग त्या महानगरपालिकेच्या असो, जिल्हा परिषदेच्या असो, पंचायत समितीच्या असो, या सगळ्या निवडणुकांमध्ये अत्यंत आत्मविश्वासाने आपल्याला समोर जायचं आहे। मी आपल्याला एवढीच विनंती करतो, लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला, या आशीर्वादाने हुरळून जाऊ नका। आता अजून ताकदीने मैदानात उतरावं लागेल आणि प्रत्येक निवडणूक ही गांभीर्याने घ्यावी लागते। बंधू भगिनींनो, आता निवडणूक आली, आपल्या सगळ्यांच्या मनात असेल युतीचं नेमकं काय आहे, त्याची काळजी करू नका। युतीच्या संदर्भात ज्या योग्य चर्चा आहेत, त्या योग्य चर्चा योग्य लेवलवर चालल्या आहेत। एक गोष्ट मी प्रामाणिकपणे या ठिकाणी आपल्याला सांगतो, अनेक बाबतीत शिवसेनेशी आमचे मतभेद आहेत, अनेक बाबतीत आहेत। हे काही लपवून ठेवण्याचं काम नाही आहे, हे दोन वेगळे पक्ष आहेत, त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत। काही गोष्टी मान्य आहेत, काही गोष्टी मान्य नाही आहेत, हे लपवून ठेवण्याचं काम नाही आहे, काही कारण नाही आहे। आणि आमची ही अपेक्षा नाही आहे की आमच्या सगळ्या गोष्टी त्यांना मान्य असतील। हे दोन वेगळे पक्ष आहेत, त्यांची मतं वेगळी आहेत, आमची मतं वेगळी आहेत। आम्ही ठरवलंय की अत्यंत पारदर्शीपणे या ठिकाणी कारभार चालवायचा आणि तो कारभार चालवताना जी दिशा आम्ही ठरवली आहे त्या दिशेने आम्ही जाणार आहोत। पण या दिशेने जात असताना एक गोष्ट निश्चितपणे आम्हाला ठरवायची आहे, एक गोष्ट आम्हाला निश्चितपणे ठरवायची आहे, आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस युतीचं बोलतो त्यावेळेस ते बोलण्याचं कारण काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। हे एवढ्याकरता आम्ही याचा विचार करतो की या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक वर्षानंतर माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस मुक्त भारताची संकल्पना उदयास येते आहे। अनेक वर्षानंतर ज्या काँग्रेसनं आणि त्या काँग्रेसच्या कच्च्या बच्चांना, त्यातनं तयार झालेल्या पक्षांना या महाराष्ट्राला आणि देशाला लुटलं, अशा सगळ्या लुटारूंच्या हातून हा देश बाहेर काढण्याचं काम माननीय मोदीजींच्या नेतृत्वात होत आहे। आणि मग हे होत असताना या ठिकाणी पुन्हा या शक्तींना, या ताकदींना बळ मिळणार नाही, याची देखील काळजी आपल्याला घ्यावी लागेल। आणि ती काळजी घेण्याकरता या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही जी युती आहे त्याची बोलणी आम्ही सुरू केलेली आहे। आणि मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, आता केवळ सत्तेकरता युती नाही आहे, ही जी युती आहे ही अजेंड्यावर युती आहे। ही केवळ सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे याकरता युती करायची नाही आहे। आमचं अतिशय स्पष्ट मत आहे, या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याकरता आणि पारदर्शी महाराष्ट्र तयार करण्याकरता अजेंडा तयार होऊन त्या अजेंड्यावर ही युती झाली पाहिजे। केवळ हे सीट शेअरिंग नाही आहे, केवळ सीट शेअरिंग करायचं नाही आहे, केवळ जागांवर तडजोड करायची नाही आहे। जागांची तडजोड तर कोणाशी केली जाऊ शकते, जागांच्या तडजोडी करता हा युतीचा विषय नाही आहे। तर या ठिकाणी जर युती होणार असेल तर ती युती ही अशा अजेंड्यावर झाली पाहिजे की ज्या अजेंड्यातनं या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, एक पारदर्शी कारभार उभा राहिला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक पारदर्शी परिवर्तन करण्याकरता या युतीच्या चर्चा आम्ही सुरू केलेल्या आहेत। मी आज या संदर्भात अधिक बोलणार नाही, पण कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे, युतीच्या संदर्भातल्या चर्चा आणि त्याचे निर्णय हे या ठिकाणी बसलेले पदाधिकारी निश्चितपणे करतील, त्याची काळजी करायचं कारण नाही आहे। सैनिकाचं काम काय आहे? सैनिकाचं काम आहे मैदानात उतरलं तर लढाईला जायचं आणि लढाईला जाताना चिंता करायची नाही। तुम्ही एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ज्यावेळी मैदानामध्ये उतरायचे त्यावेळी शत्रू कोण आहे याचा विचार करायचे नाही, समोर कोण आहे याचा विचार करायचे नाही। त्यांचा पूर्ण हे मान्यता होती देव, देश आणि धर्मासाठी लढायचं आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी आपलं स्वराज्य स्थापित करण्याकरता मैदानात येऊन आमचे मावळे ज्यावेळी लढायचे त्यांच्या मनामध्ये हा ठाम विश्वास होता, आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः करता लढत नाही आहे, त्यांना स्वतःचं स्वराज्य करायचं नाही आहे, त्यांना या ठिकाणी जनतेचं राज्य, रयतेचं राज्य स्थापित करायचं आहे आणि म्हणून ही लढाई आहे। बंधू भगिनींनो, तोच विश्वास तुमच्या मनामध्ये असला पाहिजे। आमचे नेते नरेंद्र मोदी यांच्या स्वतःचा कुठलाही पर्सनल अजेंडा नाही, त्यांचा स्वतःचा कुठलाही स्वार्थ नाही आहे। या देशाकरता आपल्या जीवनातले 24 तास क्षण क्षण कण कण देणारा अशा प्रकारचा आपला नेता आहे। त्यामुळे जो मार्ग माननीय मोदीजींनी या देशामध्ये तयार केलाय त्या मार्गाने चालायचा आहे आणि त्या मार्गाने चालत असताना त्यांचे मावळे म्हणून, त्यांचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं या निवडणुकीला सामोरं जायचं आहे। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, शेवटी निवडणुका जिंकत असताना या निवडणुका ज्यावेळेस आपण जिंकतो त्यावेळी आपण निवडणुकांची तयारी देखील योग्य प्रकारे केली पाहिजे। माझी विनंती आहे की आपली शेवटी आपला जो बूथचा कार्यकर्ता आहे
हा बूथचा कार्यकर्ता हीच आपली स्ट्रेंथ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती महत्वाचे होतेच, पण त्याहीपेक्षा महाराजांना प्रिय होते ते मावळे, कारण लढाई जिंकली जायची ते मावळ्यांच्या भरोशावर. आणि हा जो आमचा बूथचा कार्यकर्ता आहे हा खरा आमचा मावळा आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपली ती शक्ती आहे ती संघटित करणं, आपल्या बूथची योग्य रचना करणं, आपल्या बूथच्या कार्यकर्त्याला कामाला लावणं, त्याच्यासोबत संवाद करणं, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण आपली संघटना मजबूतीनं उभं करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तिकीट कोणाला मिळतील याची चिंता करू नका. एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, नेत्याच्या अवतीभोवती जे फिरतील त्यांना तिकीट मिळणार नाहीत, हे आपण विश्वास ठेवा. आता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची जी भूमिका आहे ती आपल्या सगळ्यांना गेल्या 2-2.5 वर्षामध्ये माननीय मोदीजींच्या कार्यप्रणालीतनं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आता नेत्याच्या भोवती फिरणाऱ्याचं या पक्षात भलं होऊ शकत नाही, जनतेच्या भोवती फिरणाऱ्याचंच भलं होऊ शकतं. त्यामुळे आता त्याची काळजी करू नका. अतिशय योग्य प्रकारे प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक ठिकाणचा सर्व्हे आम्ही केलेला आहे. आम्हाला माहिती आहे तिथे लोकांना काय हवं आहे, कोण हवं आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी कोणी आपले बगल बच्चे त्या ठिकाणी टाकू शकतील अशा प्रकारचा कोणी विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. पक्षाचा विचार आणि इलेक्टिव्ह मेरिट या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आज मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. आज आपले अहमदपूरचे आमदार हे आपल्या सोबत आले, अनेक लोक आज त्यांनी प्रवेश घेतला. हे सगळे जे लोक आहेत हे लोक आज या ठिकाणी येत आहेत कारण आपल्या कामावर त्यांचा विश्वास आहे. त्यांना हे पटलं आहे की हा देश, हा महाराष्ट्र आपण बदलू शकतो. माझी तुम्हाला विनंती आहे, आपलं मन देखील मोठं असलं पाहिजे. आपला परिवार मोठा करा. आपण परिवार मोठा केल्याशिवाय आपण जनतेचे प्रतिनिधी होऊ शकत नाही. नाहीतर काही लोकांचं असं असतं, भारतीय जनता पार्टी आमची कुठेही शाखा नाही, असं चालणार नाही. आमची सगळीकडे शाखा आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये आम्ही आहोत, प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याची तयारी आमची आहे. त्यामुळे मोठ्या मनानं आलेल्या व्यक्तीला स्वीकारा. मी तुम्हाला सांगतो, जे ताकदीचे लोक आहेत त्यांनाच आम्ही घेणार आहोत. जे चांगले लोक आहेत, जे जनतेचे लोक आहेत, जे जनतेत काम करतायत अशाच लोकांना या ठिकाणी प्रवेश देणार आहोत. कोणी आलं म्हणून त्याला प्रवेश मिळणार नाहीये, पण जे लोक पक्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात येत आहेत, शेवटी आपला परिवार वाढतोय. या वाढत्या परिवारामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मान सन्मान देऊन, आणि हे देत असताना जुन्यांना सोडून द्यायचं नाहीये. जुने नवे सगळे एकत्रित येऊन या शक्तीचा संचय करून ताकदीनं, हिमतीनं आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये उतरायचं आहे. आणि म्हणून या निवडणुकांकरता आता तयारीला आपल्या सगळ्यांना लागायचं आहे. आणि येत्या काळामध्ये आपले माननीय अध्यक्ष हे या ठिकाणी वेळोवेळी आपल्याला सूचना देतील. त्या सूचनांप्रमाणे जे काही आपली संघटनेची व्यवस्था आहे ती व्यवस्था तयार करून त्या व्यवस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे या निवडणुकांचं संचालन करायचं आहे. या निमित्ताने माननीय अध्यक्षांना माझी विनंती आहे, मोदीजींनी राजकीय पारदर्शितेचं देखील या ठिकाणी आपल्याला अतिशय स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत. आणि म्हणून निवडणुका या ठिकाणी आपल्याला जिंकत असताना त्या निवडणुकांचा जो निधी आपण उभा करतो, खरं म्हणजे आपण तर त्याचे सगळे अकाउंट्स हे या ठिकाणी देतो, ते आपण सगळे अकाउंट्स व्हेरीफाय करून घेतो. पण तरी देखील मला असं वाटतं की आपण एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट गेटवे तयार करा आणि आपण निर्णय करू की जे काही पैसे आपल्याला या ठिकाणी स्वीकारायचे आहेत, खरं म्हणजे 20,000पर्यंत आपल्याला कॅशने पैसे स्वीकारण्याची देखील परवानगी आहे. पण आपण हा प्रयत्न करू. छोट्या कार्यकर्त्यांनी 1,000 रुपये 2,000 रुपये दिले तर त्यातनंही असा पेमेंट गेटवे तयार करा की त्याला मोबाईलच्या थ्रू ते देता येतील का, त्याला एखाद्या अजून दुसऱ्या आरटीजीएसच्या थ्रू किंवा सोप्या पद्धतीने ते देता येतील का. आमच्या आयटी विभागाचे अनेक लोक या ठिकाणी आहेत, त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिकली आपण हा निधी जमा करू शकतो का, याचा देखील प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि मोठा निधी तर हा कुठल्याही परिस्थितीमध्ये इलेक्ट्रॉनिकली किंवा चेकच्या माध्यमातूनच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वीकारेल. आणि त्याची सगळी जी काही हा निधी जमा होणार आहे याची सगळी जी माहिती आहे ही आम्ही निश्चितपणे ती तर आमच्या अकाउंट्स तर देतोच, पण लोकांना देखील त्या ठिकाणी ती माहिती घेण्याचा पूर्ण अधिकार हा निश्चितपणे असेल. आणि त्यातनं एक अतिशय पारदर्शीपणे ही निवडणूक जी माननीय मोदीजींच्या मनामध्ये आहे, निवडणुकीमध्ये आणि राजकारणामध्ये पारदर्शिता आली पाहिजे, ती पारदर्शिता आणण्याचं काम देखील या माध्यमातून निश्चितपणे आपण केलं पाहिजे. बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं देश बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय आणि या बदलामध्ये एक महत्वाची भूमिका आपल्याला आली आहे. खरं म्हणजे आपलं सर्वांचं सौभाग्य आहे की जो नेता हा देश बदलतोय, जो नेता या देशाला पुढच्या 50 वर्षामध्ये पुढे नेण्याचं काम करणार आहे, हा देश जगातला सर्वोत्तम देश बनवणार आहे, तो नेता आपला आहे, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. आणि म्हणून
आता मगाशी आपल्याला या ठिकाणी गीताच्या माध्यमातून सांगितलं, राष्ट्रभक्ती ले हृदय में हो खड़ा यदि देश सारा, संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा. हीच आपली भावना असली पाहिजे. क्या कभी किसने सुना है सूर्य छिपता तिमिर भय से, क्या कभी सरिता रुकी है बांध से बन पर्वतों से, क्यों न रुकते मार्ग चलते चीर कर सब संकटों को, वर्ण करती कीर्ति उनका तोड़ कर सब असुर दल को, ध्येय मंदिर के पथिक को कंटकों का ही सहारा. राष्ट्रभक्ति ले हृदय में हो खड़ा यदि देश सारा, संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा. राष्ट्र विजयी करायचा आहे, महाराष्ट्र विजयी करायचा आहे. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला विजयी करायचा आहे. त्याकरता आपण सर्वांनी सज्ज व्हावं हीच विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.